शिंदखेड्यात बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांचा धडक छापा. 15,21,000चा मुद्देमाल जप्त. विषारी दारूचा काळा बाजार उधळला. बांबळे एमआयडीसीमध्ये बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश. आरोपी रंगेहात अटकेत. धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शिंदखेडा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा बनावट देशी दारू तयार करण्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्रसामग्री, स्प्रिट सदृश्य रसायने, बनावट लेबल्स, रिकाम्या बाटल्या आणि तयार दारूसह एकूण 15,21,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की बांबळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक 53 वरील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार केली जात आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने छापा टाकला. कारवाई दरम्यान चंद्रकांत थुडकू बिरारी वय 35 वर्ष, राहणार माळी गल्ली, सोनगीर तालुका, जिल्हा धुळे हा बनावट देशी दारू तयार करताना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळाची झडती घेतली. झडतीमध्ये बाटल्यांवर लेबलिंग व बूथ्स पॅकिंग करणारे ऑटोमॅटिक चॅनल मशीन, आरो प्लांट मशीन, पाण्याच्या टाक्या, मोटार ग्राइंडर, स्प्रिट सदृश्य रसायने, विविध कंपन्यांची बनावट लेबल्स, रिकाम्या बाटल्या तसेच विक्रीसाठी तयार ठेवलेली बनावट देशी दारू असा 15,21,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही बनावट दारू मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकली असती. त्यामुळे आरोपी विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे व शिंदखेडा पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पडली. ही कारवाई अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे उदाहरण मानली जात असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे. शिंदखेड्यात बनावट देशी दारू कारखान्यावर पोलिसांचा धडक छापा. 15,21,000चा मुद्देमाल